दोन प्रकारचे शेतकरी आहेत इकडे. हां रासायनिकवर बी समजा एकरी 1 लाख रुपये घेतात इकडे. बरोबर. आणि कधी कधी 50 देतात. 1000 रुपये सरासरी धरून चालायचं. 30,000 रुपये म्हणजे 30 ते 50,000 रुपये उत्पन्न राहतं. तुम्ही बारमाही पाणी आहे तुमच्याकडे, तर तुमचं उत्पन्न एकरी कमीत कमी 3 ते 5 लाख रुपये पाहिजे. आणलं तेव्हा किती जनावर होतं तुमच्याकडे? एकच होतं. तिकडे बांधली ती बाजूला बांधली. बर. म्हणजे आता आज किती आहे? 2.5 वर्षानंतर 7 म्हशी आणि 3 गाई. पावडर चालू केलं बर. 3 महिन्याखाली. बर. हां तर आपल्या म्हशीचा जो भाकड काळ होता, हां तो म्हशी लागतच नव्हता. बर. दूध वाढत नव्हतं. सगळ्यात अच्छा. महत्त्वाचं, दूध दूध वाढत किती निघायचं सगळ्यांचं नव्हतं. दूध 4 साडेचारच्या लिटरचे होतं एका टायमाला. म्हणजे 8-9 लिटरच्या पुढे दूध जात नव्हतं. खाद्य जे टाकायचो पहिलं, हां 2 किलो खाल्ली, 2 किलो मक्का हां भरडा टाकायची तुम्ही. भरडा टाकायचो. हं. तर आता ते खाद्य आपण 1-1 किलो आणलेलं आहे सध्या. 1 किलो खाल्ली, 1 किलो भरडा मक्काचा. म्हणजे कमी केलंय खाद्य. खाद्य कमी केलं, हां. पण दुधाला प्रॉब्लेम नाही. दूध जे वाढलं होतं याने, मिल्क चार्जरने दूध वाढलं होतं, ते दुधाला स्टेबलच राहिलं. दूध कमी म्हणजे झालेलं वाढलेलं दूध काही कमी झालं कमी झालं नाही. खाद्य आपण कमी करून घेतलं. साधारण 4-5 लिटरची म्हैस असती, तिची किंमत काय तुमच्याकडे? 1 लाख. 1 लाख रुपये. 10-12 लिटर दूध तिची काय राहते? 50,000 पर्यंत किंमत काय झाली? वाढली. म्हणजे 50,000चं भांडवल गुंतून तुम्हाला 3-4 लिटर दूध वाढणार. त्याऐवजी तुम्ही जर असं तंत्रज्ञान शोधलं की त्या म्हशीची दूध देण्याची क्षमता काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. शेणाचं जे आता आपण शेण काढतोय, हां पहिला असा पावडा पडतच नव्हता. म्हणजे पातळ यायचं भरून घ्यायचं काम होतं. आणि इथं मस्तपैकी अगरबत्तीचा वास यायचा. नाही ते सांगायचं का, म्हणजे ते सकाळी माझ्याकडेच होतं, त्यामुळे मला माहिती आहे ते भरताना किती त्रास व्हायचा. ज्या वेळेस म्हैस तुमची गाभण राहत नाही, ती जर अंगावर पडली तर महिन्याला किती रुपयाचं नुकसान होतं तुमचं? कमीत कमी 10,000. 10 लिटर दूध देत असेल दिवसाला, तर दूध काय भाव आहे तुमचं? 60 रुपये झाला. 60 रुपये झाला. कमी धरू आपण. मग 60 रुपयाचं लिटरप्रमाणे 10 लिटरचे किती झाले? 600 रुपये. किती झाले महिन्याचे? म्हणजे महिन्याला तुमचं 18,000चं काय आहे? नुकसान. हे जोपर्यंत तुम्ही मोजत नाही तोपर्यंत तुमचा व्यवसाय म्हणजे बावळटपणा आहे. मग आता मला सांगा, त्या म्हशी तुम्ही किती वेळा भरल्या होत्या? तर त्या पहिल्यापासून 4 ते 5 वेळेस भरले त्यांनी. ऐका बरं, एक वेळेस भरायचे तुम्ही किती पैसे घेता भाऊ? 200 रुपये घेताच ना, बरोबर आहे की नाही? जरी फेल गेली तरी घेताच. शेतकऱ्याचा खर्च वाचतो का? आणि वरून ती म्हैस काय राहते, गाय राहते अंगावर. ही त्या शेतकरी कधी हिशोब करत नाही. म्हणजे बाकीच्या म्हशींचं, गायींचं उत्पन्न ती म्हैस खाऊन शेतकऱ्याला उघडाच्या उघडा करते. आता मला सांगा, खुराक किती रुपये किलो आहे? 40 रुपये किलो आहे. कमीत कमी. 40. आणि तो 40 रुपये किलोचा खुराक तुमच्या शेणातून आला तर शेण काय भाव आहे? 3 रुपये 4 रुपये किलो. म्हणजे 40 रुपयाचं तुमचा खुराक 4 रुपये किलोचा होतो भाऊ. म्हणजे त्याचा उपयोग झाला नाही तर. मिल्क चार्जरमुळं ते माझ्यावर लवकर आलं, टायमावर हिटवर लवकर आलं. आणि आपण राहिले. आता सध्या राहिलेले आहे. किती महिन्याचे गाभण आहे त्यात? आता 2.5च्या पुढं झाले त्या. आल्याच नाही डबल हिटवर त्या दोघी. परत डबल हिटर आल्याच नाही, नाही राहिल्या तसे. राहिले. ओके. हे आपण गाय आणली होती. हां ह्या गाईचं दूध 5.5च्या पुढे धकलत नाही. कोणत्या? ही काळी जी गाय दिसते 2 नंबरची. हा, 2 नंबर. बरं. गाभण आहे. हां हिचं 5.5च्या पुढे धकालत नव्हतं. बरं. आम्ही हे ट्राय केलं, चालू केलं, तर 15 दिवसानंतर आम्ही 7.5 लिटर ही स्वतः काढते दूध तिचं. मी किती काढत दूध पण निघते जाता? नाही. 7.5 एका टायमाला. आणि ती 5.5च्या पुढे धकली नाही जात नव्हती. पूर्ण. बरोबर. 20-25 म्हणजे तिची क्षमता काय झाली दूध देण्याची? वाढली. आज तुमचं दूध वाढलं 1.5 लिटर. दूध वाढलं. फॅट आणि एसएनएफ मध्ये काय फरक वाढला? किती फरक वाढला? 3 पॉईंटचा आतच फॅट होता. हिला 2.9 3 म्हशीला नाही गाईला. या गाईला. हां बरं. हां आता 4.2 4च्या पुढे दाखला तिथं फॅट. म्हणजे 40 रुपये दूध झालं, बरोबर आहे की नाही? आणि पहिलं काय रेट होते? बाकीच्यांना काय चालू आहे? 30-32 पडायचे गाईचे. म्हणजे 6-7 रुपये काय झाला रेटमध्ये? किती मोठा फरक झाला, बरोबर आहे की नाही? हा तुमचा शुद्ध काय झाला? नफा. हा शुद्ध काय आहे? नफा आहे.
मार्केटमधलं मिळणार मिरची तुम्हाला 100 रुपये किलो मिळतं, याची किंमत 350 रुपये किलो आहे, बरोबर आहे ना. परंतु हे सोनं आहे, मार्केटमध्ये तुम्ही बेंटेक्स घेऊन येता, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे, ते द्यायचं फक्त समाधान आहे, पण त्याचा काही फायदा होत नाही. माझ्या हिशोबाप्रमाणे एक म्हैस एका वेताला 70 ते 80 हजार रुपये प्रॉफिट देते खर्च जाऊन, आणि एक गाय जर 20 लिटरच्या पुढची असेल तर ती 1 लाख रुपये शिल्लक ठेवते. तीन महिन्याचा डोस घेऊनच जा आणि 3 महिने 1 किंवा 2 म्हशींना रेग्युलर देतच राहा. 3 महिन्यानंतर तुम्ही हिशोब काढा, तुमचा हिशोब 1 रुपयाला 3 रुपये असेल. नाही, आम्ही ह्या गाईचं दूध घरी खात नव्हतो. म्हणजे तर खरं आहे का? मोठ्याने बोला तुम्ही. ते स्वतः त्यांनी सांगितलं मला. दूध पतलं होतं आणि पातळ दूध होतं. बरं, आता आता college- तुम्ही घरात खाता, घरात खातो आम्ही. त्याला साई वगैरे येते, साई येते आता, पहिली बरोबर साई आहे ना? नव्हती येत त्याला. असं आहे. दूध व्यवसायाने माणूस लखोपती नाही होणार, मला माहिती आहे. म्हणजे फार करोडपती नाही होणार, वर्षाला तो 4-5 लाख 7-8 लाख कमवेल. परंतु तुम्ही जर याच्यातलं जर शेण जर वापरलं आपल्या शेतामध्ये तर तुम्ही लखोपती होऊ शकता. दूध व्यवसायाचे पंचतंत्र आहे. पहिलं तंत्र पचन क्रिया, म्हणजे तुमचा चारा 100%, खुराक 100% अंगी लागला पाहिजे. ओके. नंबर 2, तुमचं जे दूध आहे जनावराचं ते कमीत कमी 6-7 महिने टिकलं पाहिजे, त्याला दुधाळ काळ म्हणतात. काय म्हणतात? दुधाळ काळ. नंबर 3, तुमचं शेण जे आहे ते एकदम कसदार असलं पाहिजे, त्याने काय होतं तुमच्या पिकाला, त्याला लाखोमध्ये काय होतो, फायदा होतो. नंबर 4, तुमचं जनावर जे आहे वेळच्या वेळी माझावर आलं पाहिजे, आणि ते जर माझावर जर आलं तर तुमचा जो भाकड काळाचा जो नुकसान आहे ते काय होतं, टळतं. आणि नंबर 5, आजारपणाचा खर्च पूर्ण काय होऊन जातो, शून्य होऊन जातो. डायरेक्ट काही कामच नाही राहत. मिल्क चार्जर आपल्याकडे काही आहे, 50 बरं. हां हां. गौशाळा आहे. किती काय आहे? गणेश महाराज पल्ले भाऊ आहे. तर एकदम दुधात साय जाड, दुधाला चव किती एकदम गायला नंबर आहे. वापरता? 4-5 गायला वापरता. हा, मोठा मोठा फरक पडला एकदम. नंबर आहे. दुधात 2-2 लिटरनं वाढ झाली. ती गाय 4-5 लिटर दूध द्यायचं, 6-7 लिटर दूध कोणते गाय आहे सगळे? गिर गाय. गीर गाईंचं? बापरे. नमस्कार. जय सिटी वैदिक. दुग्ध व्यवसाय जो असा व्यवसाय आहे जो कंटिन्यू आपल्याला उत्पादन देत राहतो, आणि या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपला शेतकरी पुढं वेगवेगळे शेतीमध्ये स्वप्न सजवतो की मी आता मला हा पगार येईन, याच्यावरती मी हे नियोजन करेल, ते नियोजन करेल, बरोबर आहे की नाही. तर ह्या दुग्ध व्यवसायाला फक्त चुकीच्या मार्गाने किंवा मग त्याला समस्यांनी घेरलं नाही पाहिजे, आणि तो एकदम व्यवस्थित चालला पाहिजे, यासाठीच आपल्याला काम करायचं असतं. आणि तो जर व्यवस्थित चालला तर नक्कीच शेतकऱ्याच्या घरामध्ये सुख समृद्धीनं आणते. खरे खोटे. तर हाच आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो, तर हा जो गोठा आहे आणि यांचा अनुभव आहे हा सर्वांनी व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. बघा, तुमच्या गावामध्ये असे भरपूर शेतकरी असतात ज्यांनी थोडासा अभ्यास करून शेतीमध्ये काहीतरी बदल केले आणि यशस्वी झाले, बरोबर की नाही. तुम्ही पण त्याच पद्धतीने जर SCT वैदिक तंत्रज्ञानाचा व्यवस्थित अभ्यास केला, जाणून घेतलं, तर नक्कीच तुम्ही तुमच्या शेतामध्ये अगदी थोड्या क्षेत्रामध्ये भरपूर उत्पादन घेऊ शकता. तर हीच दिशा आपल्याला श्रीराम सरांकडून मिळवायची आहे. श्रीराम सरांकडून जी तुम्हाला दिशा मिळेल ती नक्कीच तुम्हाला यशाकडे, प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. तर मी आपणा सर्वांच्या वतीने श्रीराम सरांना विनंती करतो की सरांनी सर्व शेतकरी बांधवांना योग्य दिशा द्यावी आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन आहे, त्यांची शेती आहे, सुजलाम सुफलाम करावी. धन्यवाद. नमस्कार. गावामधले शेतकरी आहे का परिसरातून पण कोणी आले? बाहेरून कुठून आले? तुम्ही कुठून आले? म्हणजे किती किलोमीटर इथून? 40 किलोमीटर. बापरे, एवढला म्हणून आले तुम्ही? तुम्ही मी पांगरी सोबत आले? तुम्ही काय हां युजर आहे. कशाला वापरता तुम्ही? मी सीताफळ. तुम्ही कुठून आले? उमरी. वापरताय तुम्ही का फक्त वापरतोय? कशाला वापरताय? कधीपासून? काय अनुभव काय? चांगलं आहे, म्हणजे केमिकलपेक्षा चांगलं आहे. अच्छा, केमिकलमध्ये काय व्हायचं ना, आता काय फरक पडलाय? येतच नव्हती, या दिवसात येत नव्हती. बर उन्हाळ्यात फुल टिकत नव्हतं. बर.
फुलगळ होतं आता फुलगळ नाही काय नाही. काही नाही, थंडावा आहे मस्तपैकी. हा ओके, ठीक आहे. इथून मागे मिरची केली असेल ना तुम्ही? हो, केली. आणि याच्यामधल्या खर्चात काय बदल वाटला तुम्हाला? निम्मा फरक पडला. खर्च कमी वाटला हा कमी वाटला. आणि क्वालिटी क्वालिटी नाही. क्वालिटी चांगली असून खर्च निम्मा झाला, हा कोकडा येतो आता कोकडा आहे जरा पण फुलगळ नाही. प्रमाण कमी. ओके फुलगळ नाही. ओके ओके, चालेल, ठीक आहे. तर उत्पन्न सरासरी तुमच्याकडे एकरी उत्पन्न किती आहे? दोन प्रकारचे शेतकरी आहेत इकडे. हां, रासायनिक बी समजा एकरी 1 लाख रुपये घेतात इकडे, बरोबर. आणि कधी कधी 50-4 देतात. म्हणजे सरासरी उत्पन्न वर्षाला 50,000 रुपये, 1000 रुपये सरासरी धरून चालायचं. 30,000 रुपये. म्हणजे 30 ते 50,000 रुपये उत्पन्न राहतं. किती दिवसाला? एका वर्षाला, एका एकरापासून ना? तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था कशी आहे? म्हणजे काही जणांक भरपूर आहे, काही जणांक जेमतेम आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. पण तुम्हाला पाणी आहे, म्हणजे सायपन करून पाणी आणण्याची व्यवस्था होऊ शकते. तर म्हणजे तुम्ही 12 माही पाणी आहे तुमच्याकडे, तर तुमचं उत्पन्न एकरी कमीत कमी 3 ते 5 लाख रुपये पाहिजे. शेती फार सोपी आहे, परंतु ती गुंतागुंतीची का झाली? कारण अभ्यास करून करत नाही आपण. मग अभ्यास करून केली तर तुमचा ताण वाचतो, कष्ट वाचतात, वाचता की नाही? आता हे व्यवसाय यांचा इथे, बरोबर आहे की नाही? तुमचं नाव सांगा. अरुण भगवानी खंडे, हां, राहणार सोमनाथ जळगाव. तुम्ही हा व्यवसाय सुरू कधी केला आहे? याला 2023ला आपण डिसेंबरला चालू केला होता हा व्यवसाय. आणले तेव्हा किती जनावर होते तुमच्याकडे? एकच होतं. घेतलं. कोणती होती म्हैस त्याच्यामध्ये? ती तिकडे बांधली तिकडे ती बाजूला बांधली. बरं, म्हणजे आता आज किती आहे? 2.5 वर्षानंतर 7 म्हशी 7 म्हशी आणि 3 गाई. तर तुम्ही हा व्यवसाय आता करताय आणि आज तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित केलं आहे, काय भाऊ खास कारण? आपण सरांच्या कंपनीचं मिल्क चार्जर चालू केलं होतं जनावरांसाठी. हे चालू केलं? हां, हे पावडर चालू केलं बरं. होतं एक 3 हां. महिन्याखाली. बरं, हां तर आपल्या म्हशीचा जो भाकड काळ होता हां. तो आपण मी काय समस्या होती भाकड काळात? समस्या म्हणजे म्हशी लागतच नव्हतं. बरं, तुम्ही हे वापरता कधीपासून? 3.5 महिने झाले जवळ. 3.5 महिन्यापासून वापरता. पहिली गोष्ट की हे जे प्रोडक्ट्स आहे, जे काय असेल ते, याच्यामध्ये आतमध्ये काय आहे, त्यांनी काय झालं, हेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. की आता मार्केटमध्ये असे भरपूर प्रोडक्ट आहे. आता तुम्ही 2.5 वर्षापासून करता म्हणल्यावर तुम्ही सगळे रामायण महाभारत झाले असेल तुमचे. तुम्ही ज्यावेळेस हे वापरायला सुरुवात केली त्यापूर्वी तुमच्या समस्या काय होत्या गोठ्यावरती, आणि काय काय त्या समस्या तुम्ही दूर करण्यासाठी प्रयत्न केले? दूध वाढत नव्हतं सगळ्यात अच्छा. महत्त्वाचं. दूध दूध वाढत किती निघायचं सगळ्यांचं दूध 4-4-4.5 लिटरचे होतं एका टायमाला? म्हणजे 8-9 लिटरच्या पुढे दूध जात नव्हतं. अजून पुढे काय समस्या होत्या? दुसरं म्हणजे आपण जे खाद्य बरं, दूध टाकतो, कमी निघालं तर काय होतं? खर्च तेवढाच राहतो, खर्च तेवढाच आहे. आधा बी तेवढाच, आणि दूध कमी निघाल्यावर मग ते परवडत नाही करायला, बरोबर आहे की नाही? ॲव्हरेज नाही भेटलं म्हणजे. हां, मग आणि दुसरं? आपण खाद्य जे टाकायचो पहिलं, हां. 2 किलो खाल्ली, 2 किलो मक्का, हां, भरडा टाकायची तुम्ही. भरडा टाकायचो. हं. तर आता ते खाद्य आपण 1-1 किलो आणलेलं आहे सध्या. 1 किलो खाल्ली, 1 किलो भरडा मक्काचा. म्हणजे कमी केलं खाद्य? खाद्य कमी हां. केलं, पण दुधाला प्रॉब्लेम नाही. दूध जे वाढलं होतं याने, मिल्क चार्जरने दूध वाढलं होतं, ते दुधाला स्टेबलच राहिलं. दूध कमी म्हणजे झालेलं वाढलेलं दूध काय कमी झालं? कमी झालं नाही. खाद्य आपण कमी करून घेतलं. पहिला मुद्दा काय आहे? दूध. दूध किती निघतं? दूध जेवढं जास्त निघेल, आपण काय करतो, समजा जास्त महागाची म्हैस आणतो. महागाची म्हैस काय करते? जास्त मोठं पारडू देते म्हणून आणतो का? नाही, मग ती काय करते? जास्त दूध देईल म्हणून आणतो आपण. तुम्हाला जर तीच म्हैस जास्त दूध देणार असेल तर ते चांगलं का नवीन महागाची म्हैस आणणं चांगलं? जर त्याच म्हशीने तुम्हाला जर जास्त उत्पन्न दिलं, जास्त दूध दिलं, तर तुमचा फायदा आहे का नाही? बरं, किती भांडवल वाचणार तुमचं? समजा साधारण 4-5 लिटरची म्हैस असती, तिची किंमत काय तुमच्याकडे? 1 लाख रुपये. 10-12 लिटर दूध तिची काय राहते? म्हणजे लगेच 25 ते 50 हजारापर्यंत किंमत काय आली? वाढली. म्हणजे 50 हजाराचं भांडवल गुंतून तुम्हाला 3-4 लिटर दूध वाढणार, बरोबर आहे की नाही? त्याच्याऐवजी तुम्ही जर असं तंत्रज्ञान शोधलं की त्या म्हशीची दूध देण्याची क्षमता काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे, तर तिचं पुढचं पारडू पण जास्त दूध देईल का नाही? याला काय म्हणतात माहिती का? DNA अपडेशन म्हणतात. म्हणजे आपण हायब्रिड म्हणतो ना, त्याचं ब्रीड काय होतं, आपोआप पुढच्या पिढीमध्ये वाढतं. तर तुम्ही ज्यावेळेस मिल्क चार्जर वापरत नव्हते तेव्हा काय काय समस्या होती आम्ही चर्चा करतोय. पहिला मुद्दा, दूध कमी देत होती, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, गाभण राहत नव्हती. अजून काय अडचण होती? शेणाचं जे आता आपण शेण काढतोय, हां, पहिला असा पावडा पडतच नव्हता. म्हणजे पातळ यायचं, भरून घ्यायचं काम होतं. आणि इथं मस्तपैकी अगरबत्तीचा वास यायचा. नाही, ते सांगायचं का म्हणजे सकाळी माझ्याकडेच होतं, त्यामुळे मला माहिती आहे ते भरताना किती त्रास व्हायचा. का हो? काय होत होतं? राहिलं पतलं होतं एकदम. आणि वास कसा यायचा? वास पूर्ण होता. खराब यायचा ना, म्हणजे अपचन झाल्याचा काय यायचा? वास यायचा. आता शेण बघा, एक एक समस्या समजून घेऊ आपण. ज्या वेळेस म्हैस तुमची गाभण राहत नाही, ती जर अंगावर पडली
तर महिन्याला किती रुपयाचं नुकसान होतं तुमचं? कमीत कमी 10,000 10 लिटर दूध देत असेल दिवसाला, तर दूध काय भाव आहे तुमचं? 60 65 60 60 रुपये झाला. 60 रुपये झाला, कमी धरू आपण. मग 60 रुपयाचं लिटरप्रमाणे 10 लिटरचे किती झाले? 600 रुपये. किती झाले महिन्याचे? म्हणजे महिन्याला तुमचं 18,000चं काय आहे? नुकसान. हे जोपर्यंत तुम्ही मोजत नाही तोपर्यंत तुमचा व्यवसाय म्हणजे बावळटपणा आहे. मग ती गाय जर किंवा ती म्हैस जर अंगावर पडली, समजायचं आपला व्यवसाय दरम्यान ती खायचं प्यायचं बंद आहे का? जेव्हा ती आटणार आहे तिथून पुढे तेवढे महिने ती काय राहणार आहे? अंगावर राहणार आहे. असं तुमच्या बाबतीत झालं होतं का? झालं. कोणाच्या बाबतीत? कोणती म्हैसी? या दोन्ही म्हशीच्या बाबतीत झाले माझं. ह्या 2 म्हशी. आमचं दूध चालू होतं तो पण चालू, ते 2-3 वेळेस लावल्या. डॉक्टर साहेब बीदचे डॉक्टर साहेबांना लावले. अच्छा. आमच्याच गावातले डॉक्टर साहेब. नमस्ते. चांगलं आहे होय. त्यांनीच लावल्या 2-3दा. ते म्हशी का बरं गाभण राहत नव्हत्या? व्हेटरनरी डॉक्टर आहे तुम्ही, या इकडे. तुमचं नाव सांगा. अजित राजू पाडमुख. अच्छा, मला सांगा आता भाकड राहण्याचं कारण काय असतं कुठल्याही जनावराचं, किंवा लवकर माझावर नाही येणं? भाकर राहण्याचं कारण सर चारा व्यवस्थित नाही. म्हणजे पोषण नाही. पोषण. सिंपल गोष्ट आहे ना. म्हणजे आपण म्हणतो ना याला लय माज आलाय बा, खाऊ खाऊ म्हणतो की नाही, लय माजलाय हा सांडासारखा. म्हणजे माज कशाने येतो? ताकद वाढली म्हणजे माज येतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या जनावराची ताकद काय पडती? कमी, म्हणून ते माजावर येत नाही किंवा अर्धवट माज दाखवतं. मग आता मला सांगा, त्या म्हशी तुम्ही किती वेळा भरल्या होत्या? तर त्या पहिल्यापासून 4 ते 5 वेळेस भरले त्यांनी. ऐका बरं, एक वेळेस भरायचे तुम्ही किती पैसे घेता भाऊ? 200 रुपये घेताच ना, बरोबर आहे की नाही? जरी फेल गेली तरी घेताच का? ते काय तुमच्या घरचं नाही आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सांगायचं काय आहे, शेतकऱ्याचा खर्च वाचतो का? आणि वरून ती म्हैस काय राहती, गाय राहती अंगावर. ही ते शेतकरी कधी हिशोब करत नाही. 200 करून त्याचे पैसे जातात, वरून महिन्याला वेळ जातो, चारा चालू राहतो आणि सगळं खर्च चालू, आणि त्या म्हशींचा त्यांना काही उपयोग नाही. म्हणजे बाकीच्या म्हशींचं, गायींचं उत्पन्न ती म्हैस खाऊन शेतकऱ्याला उघडा करते, बरोबर आहे की नाही? काहीच नाही राहत. म्हणजे भाकड काळ ही दूध व्यवसायामधली सर्वात गंभीर समस्या आहे, बरोबर आहे? ती ज्याच्या वाट्याला आली तो म्हणतो हा गोठा आता मोडा. आता पुढची गोष्ट, 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट काय सांगितली तुम्ही? शेण पातळ आल्यावर, अपचन झाल्यावर शेण पातळ होतं, बरोबर आहे? बरं, शेण पातळ झाल्यावर काय होतं? दूध कमी होतं, दूध पातळ होतं. शेण पातळ तर दूध पातळ, हे बरोबर आहे का चूक आहे? शेण पातळ आल्यावरती गाईचं अपचन झाल्यावर, म्हशीचं अपचन झाल्यावर तिच्या दुधामध्ये फॅट उतरत नाही. अपचन होतं म्हणूनच तिला फॅट नाही येतं आणि म्हणूनच तिचं शेण पातळ येतं. म्हणजे सगळे नुकसान शेतकऱ्याची सोबतच होतात आणि सगळ्यांचं कारण काय आहे? अपचन. आता तिसरा नंबर यांनी सांगितलेला खुराक आणि चारा हा शिल्लक राहायचा किंवा तो पुरेसा खाल्ला जात नव्हता. त्याचं काय व्हायचं? नुकसान. आता मला सांगा, खुराक किती रुपये किलो आहे? 40 रुपये किलो आहे. कमीत कमी 40. आणि तो 40 रुपये किलोचा खुराक तुमच्या शेणातून आला तर शेण काय भाव आहे? 3 रुपये 4 रुपये किलो. म्हणजे 40 रुपयाचं तुमचा खुराक 4 रुपये किलोचा होतो भाऊ. म्हणजे त्याचा उपयोग झाला नाही तर. आणि म्हणून तुम्हाला चारा पूर्ण पचणं किंवा खुराक पूर्ण पचणं गरजेचं आहे. झालं का 2-3 गोष्टी? मग तुमच्या बाबतीमध्ये ते पण होत होतं. आणि अजून समस्या तुमची, दूध टिकायचं का तुमचं? म्हणजे दूध गाय एकदा म्हैस व्याली, तिने एकदा समजा 5 लिटर दूध दिलं यावेळेस, तर ते किती दिवस टिकायचं दूध तुमचं? असं 3-4 महिने सुरुवातीचे चांगलं दूध द्यायची, आणि नंतर त्याच्यानंतर पुन्हा 1-1.5 लिटर डायरेक्ट कमी होऊन जाईल. डायरेक्ट कोरडी होऊन जायची. आता तुम्हाला मी ही समस्या एक सांगितली, बरोबर आहे ना? आता सगळ्या समस्या आपण बघितल्या एकामागे एक, हे सगळं होतं तुमच्याकडे. आता काय 3.5 महिन्यानंतर आता काय परिस्थिती? त्या 2 मशीनला काय केलं मग तुम्ही? नाही, ते नंतर आम्ही मिल्क चार्जर चालू केलं होतं. हां, मिल्क चार्जरमुळं ते माझ्यावर लवकर आलं, टायमावर हिटवर लवकर आलं. आणि आपण राहिले. आता सध्या राहिलेलं आहे. किती महिन्याचे का आपण त्यात? आता 2.5च्या पुढं झाले होते, आल्याच नाही डबल हिटवर त्या दोघी. परत डबल हिटर आल्याच नाही, नाही राहिल्या तशा. ओके, त्याच्यानंतर अजून काय फायदा दिला याच्यामध्ये? दुसरी, हे आपण गाय आणली होती, हां, ह्या गाईचं दूध 5.5च्या पुढं ढकलत नाही. कोणत्या? ही काळी जी गाय दिसते 2 नंबरची? हा, 2 नंबर. बरं, गाव हां पण आहे. हां, हिचं 5.5च्या पुढं ढकलत नव्हतं. बरं. आम्ही हे ट्राय केलं, चालू केलं, तर 15 दिवसानंतर आम्ही 7.5 लिटरवर ही स्वतः काढते दूध तिचं. मी किती काढत दूध पण नेते नाही. जाता 7.5 एका टायमाला? आणि ती 5.5च्या पुढे ढकली नाही जात नव्हती, पूर्ण. बरोबर. 20-25 म्हणजे तिची क्षमता काय झाली दूध देण्याची? वाढली. म्हणजे तिची क्षमता होतीच, होती ती क्षमता. परंतु ती आपल्याकडे ती परिपूर्णतेने देत नव्हती, बरोबर आहे की नाही? मी नेहमी सांगतो, गाय दूध देते की काढावं लागतं? तिच्या खाली बादली ठेवावं तिथे का पा काढावंच लागतं. मग दूध काढण्यासाठी तिला आधी खाऊ बी घालावं लागतं, हे कळलं पाहिजे. तिला पचतं की नाही हे बी पाहावं लागतं. हे 3 गोष्टी जो शेतकरी करतो त्याचा व्यवसाय
फायद्यामध्ये. जो नुसार टाकतो आणि जातो चरायला तिकडं, काय उपयोग आहे त्याचा? आहे लग्नाला हिंडतोय, दहाव्याला हिंडतोय, आणि इकडे म्हशी आहे नुसत्या बॉम्बा ठोकीत आहे, गावाला जागा करतायत झोपेतून, दुपारी झोपून देते नाही. खरे खोटे आहे? तुम्ही आता तुमच्या गोट्यामध्ये म्हशींच्या जीवाला कशी आहे शांतता. ज्या वेळेस त्यांचं भूक भागत नाही किंवा पोट दुखतं, तब्येत बिघडते, म्हशी आपोआप काय करायला लागतं? गाया ओरडायला लागतात. ते काय झालं? पूर्ण बंद. त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट बघा, त्या म्हशी बघा कशा शांत उभे राहिले, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही जर त्या म्हशीला जर पचन पूर्ण झालं, त्यांनी खाल्लेलं पचलं, तर म्हशी शांत. म्हशी तर एवढं जड जनावर राहतं का त्याला तर आरामच आवडतो. आळस सगळ्यात एक नंबर त्याचा, खायचं आणि बसायचं, बस दुसरं काय आवडत नाही, बरोबर आहे की नाही? गाई तरी एक वेळेस थोडीशी हालचाल जास्त करते. मग तुम्ही मला सांगा आता की हा व्यवसाय तुमचा फायद्यात कधी आला? जेव्हा तुमचं दूध वाढलं. दुसरी गोष्ट नंतर काय वाढलं? दूध देण्याचा कालावधी वाढला. त्याच्यानंतर तुमचा चारा 100% पचायला लागला. मग त्याच्यामध्ये त्यांनी खुराक बी कमी केला. तुम्ही खुराक जर तेवढा ठेवला असता ना तर दूध आणखीन वाढलं असतं. आलं का लक्षामध्ये? पण त्यांनी आयडिया करून पाहिली, कमी करून पाहिला खुराक, बरोबर आहे ना? हां, पण तो खुराक तुम्ही वाढवा आता. कशामुळे? तुम्ही खुराक दिल्यावर तुमचं काय वाढणार आहे? दूध वाढणार, बरोबर आहे ना? 40 रुपये किलोचा खुराक द्यायचा आहे आणि 60 रुपये लिटरचं काय वाढणार आहे? दूध वाढणार आहे. एका किलोमध्ये 2 लिटर दूध वाढतं, लक्षात ठेवा. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, 40 रुपयाचं खाद्य दिलं, 120 रुपयाचं काय वाढणार? दूध वाढणार. आलं का लक्षामध्ये? म्हणजे आपण सर्वांनी याच्यामध्ये आपण एक मशीन आणलेलं आहे, असं म्हणलं, एक फॅक्टरी टाकलेली, दूध व्यवसायाची फॅक्टरी आपली, आणि त्या फॅक्टरीमधले एक मशीन आहे, असं जर आपण एक वेळ म्हटलो तर तुमच्या दुधाचं उत्पादन जेवढं वाढेल, तुमचा नफा व्यवसायातला तेवढा वाढेल. मग शेतकरी का बरं वाढवत नाही? कारण त्यांचा व्याप वाढतो. आजारपण किती आहे तुम्हाला? आजारपण सगळ्यात महत्त्वाचा विषय. भरपूर आजारपण. आता नाही काय होतेच? काय होते आजारपण? मग ते अपचनचा प्रकार, हां, इंजेक्शन, ताप, हां, कंटिन्यू करायचा. बरं, अजून ते ह्या 2 महिन्यात डॉक्टर आता इथं बरेच गोठ्यावाले आहेत ना, मशीनच्या व्यवसायामध्ये काय काय त्रास आहे? मला ते येतच म्हशी फुगायचे माझं. म्हशी अपचन झालं का म्हशी फुगणार? बरं, फुगल्यावर किती खर्च? 2-3 हजार गेले, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर अजून काय समस्या आहे? गाभण राहत नाही. बरं, गाभण नाही राहिले होते, महिन्याला 10-15 हजार रुपये अंगावर पडले, बरोबर आहे? म्हणजे आज मेला नातू झाला, लेवल झाली सगळी, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचं इकडे उत्पन्न वाढलं एका म्हशीचं, आणि एका म्हशीने ते उत्पन्न खाऊन टाकलं. म्हणजे दूध व्यवसाय चालू आहे पण प्रगती शून्य, असं होतं का नाही? म्हणजे आपल्याला शेवटी दिवाळीच्या बोनसवर रिबीटवर जगावं लागतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. मग तुम्हाला मी आज सर्वात महत्त्वाची गोष्ट काय सांगणार आहे की हा दूध व्यवसाय फायद्यामध्ये यांचा जसा आला, आज तुमचं दूध वाढलं 1.5 लिटर, दूध वाढलं. फॅट आणि SNF मध्ये काय फरक वाढला? किती फरक वाढला? 3 पॉईंटचा आताच फॅट होता, 2.9, 3 म्हशीला नाही, गाईला, या गाईला. हां, बरं. हां, आता 4.2, 4च्या पुढे दाखला तिथं फॅट. 4च्या पुढं काय गेलं? फॅट गेलं. कुठून गेलं? ते 3.2 वरून. म्हणजे दुधाचे रेट किती वाढले? दुधाचे रेट आता 39-40 रुपये पडते. डॉक्टर साहेबाकडे डेअरी पण डॉक्टर साहेबाची. धन्यवाद. अरे वा, मग चांगली गोष्ट आहे. म्हणजे 40 रुपये दूध झालं, बरोबर आहे की नाही? आणि पहिलं काय रेट होते? बाकीच्यांना काय चालू आहे? 30-32 पडायचे गाईचे. म्हणजे 6-7 रुपये काय झाला रेटमध्ये? किती मोठा फरक झाला, बरोबर आहे की नाही? हा तुमचा शुद्ध काय झाला? नफा. हा शुद्ध काय आहे? नफा आहे, बरोबर आहे? आता तुमचं दूध किती जातं सगळं? आता सध्या कमी आहे, 2च, आणि ही गाय दूध किती जातं तरी पण? सध्या 17 सकाळी 17 संध्याकाळी. म्हणजे 34 लिटर मागं जर 7 रुपये धरले, किती झाले? तुम्ही करा ना तुम्ही हिशोब. जवळपास 250 रुपयाच्या आसपास. 250 रुपये रोज वाढले, आणि सगळे मिळून माझ्यामध्ये 150 रुपयाचं खाऊ घालत नसतील मिल्क चार्जर. नाही, 150चं नाही, 150 रुपयाचं. 50-50 ग्रॅम दूध, बरोबर आहे ना? म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? आता याची किंमत जादा आहे. मार्केटमधलं मिळणार मिळतं तुम्हाला 100 रुपये किलो मिळतं, याची किंमत 350 रुपये किलो आहे, बरोबर आहे ना? परंतु हे सोनं आहे. मार्केटमध्ये तुम्ही बेंटेक्स घेऊन येता, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे, ते द्यायचं फक्त समाधान आहे, पण त्याचा काही फायदा होत नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, दूध व्यवसायामध्ये यांनी जे बदल पाहिले, सर्वात मोठा गोष्ट म्हणजे भाकडकाळ, तो त्यांचा संपला. दूध व्यवसायामध्ये भाकडकाळ येतच नाही तुम्ही जर मिल्क चार्जर वापरलं तर. नंबर 2, का बरं येत नाही? कारण गाय किंवा म्हैस कुपोषित नाही होत, तिला पचन 100% होत राहतं. दुसरी गोष्ट, दूध टिकून का बरं राहतं? कारण त्या गाईचं कस उतरत नाही. मिनरल मिक्सरने काय होतं? हाडं आणि चरबी काय होते? कमी होते, झिजते, आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला दुधाचं प्रमाण कमी होतं. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आजारपण आहे. जरा गाई जर कमजोर झाली, म्हैस जर कमजोर झाली, तर तिला आजारपण काय होणार आहे? येणार आहे. मला सांगा, आजारपण कशातून येतं? कमजोरीतून येतो. कशातून? कमजोरीतून. म्हणून माझ्या हिशोबाप्रमाणे एक म्हैस एका वेताला 70 ते 80 हजार रुपये प्रॉफिट देते, खर्च जाऊन.
आणि एक गाय जर 20 लिटरच्या पुढची असेल तर ती 1 लाख रुपये शिल्लक ठेवते. तर म्हशीचं प्रमाण किती आहे? 100 ग्रॅम सकाळी, 100 ग्रॅम संध्याकाळी. तुम्ही जर असं प्रमाण दिलं म्हशीला तर तुम्ही एक डोळे झाकून द्यायचं 3 महिने. सुरुवात केली ना तर एका महिन्याकरता, आठवड्याकरता देऊ नका. 3 महिन्याचा डोस घेऊनच जा आणि 3 महिने 1 किंवा 2 म्हशीला रेग्युलर देतच राहा. 3 महिन्यानंतर तुम्ही हिशोब काढा. तुमचा हिशोब 1 रुपयाला 3 रुपये असेल. म्हणजे काय, तुम्ही 1 रुपया जर मिल्क चार्जरवर खर्च केला तुम्हाला किती रुपये मिळणार? 3 रुपये. म्हणजे जर तुम्ही मिल्क चार्जरवर जर 10,000 खर्च केले तर तुम्हाला तिकडे 30,000 रुपये प्रॉफिट शिल्लक राहिलाच पाहिजे. नाही राहिला तर मला फोन करा, तुमचे मी 10,000 परत पाठवून देणार. एवढी गॅरंटी आहे मला. म्हणजे का म्हणतो मी, आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांचं त्यांचं भविष्य बदललेलं मी पाहिलं. काय सांगाल सगळ्यांना तुम्ही? नाही काही नाही, सगळ्यांनी दूध व्यवसायामध्ये याचा वापर करायला पाहिजे. तुम्ही आता हे सगळं नियोजन केलं हां का? एवढं सगळं नियोजन केलं, तुम्हाला काही कमिशन भेटतं का? नाही तर मला सांगायचं काय आहे की तुम्ही हे जे त्यांना संधी दिली याच्या मागं तुमची इच्छा काय होती? माझी इच्छा आहे की आपले दुधात जे नुकसान होतं समजा, हां. आणि बऱ्याच लोकांचं बघितलं आपण, दूध करताय नंतर बंद खाली करून म्हैस टाकायचं. झाली की विकून टाकायची, पुन्हा दुसरी आणायची. म्हणजे लाखाची रुपयाची म्हैस घ्यायची 12,000ला विकून टाकायची. विकायची, असं धंदा चालू आहे सगळीकडे. बरोबर आहे की त्यामध्ये नाही? loss लाखाचे मध्ये जातो आपण. 12,000. पूर्ण नफा त्याच्यातच निघून जातो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे तसं न होता आपल्या 4 म्हशी त्याच्या 10 कशा होत्या, याचा विचार आपण केला याचा विचार पाहिजे. आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी मिल्क चार्जर वापरणं खूप गरजेचं आहे. आणि याचा रिझल्ट आहे. आता हे मिल्क चार्जर आहे, याच्यावरती आईचा फोटो आहे माझ्या, बरोबर ना? आता याच्यावर लिहिलं आहे आम्ही, बघा इथं वाचावर काय आहे. पहिलं आपण हे लेबल क्लेम म्हणतो, याला काय म्हणतात? दुधासोबत वाढवा फॅट. खरं आहे का हे? खरं. मार्केटमध्ये तुम्ही दूध वाढवायला गेले का फॅट कमी होतं, फॅट वाढवायला गेले का दूध कमी होतं. पण ही एकमेव जादू अशी का दूध बी वाढतं, कारण हे दूध वाढवित नाही, फॅटही वाढवित नाही, हे गाईचं म्हशीचं पचन वाढवतं. आलं लक्षामध्ये? नंतर क्वालिटीसोबत मिळवा क्वांटिटी सोबत क्वालिटी मिळवा. आता क्वांटिटीसोबत क्वालिटी वाढवायला गेलं का क्वांटिटी कमी होते. आता तुमच्या दुधाची क्वालिटी कशी आहे? नाही, आम्ही ह्या गाईचं दूध घरी खात नव्हतो. म्हणजे तर खरं आहे का? मोठ्याने बोला तुम्ही. ते स्वतः त्यांनी सांगितलं मला. दूध पतलं होतं आणि पातळ दूध होतं. बरं, आता आता quality तुम्ही घरात खाता, घरात खातो आम्ही. त्याला साई वगैरे येते, साई येते आता, पहिली बरोबर साई आहे. नव्हती येत त्याला. असं आहे. दूध बनवा अमृत. म्हणजे दूध खायला कसं लागतं हे? गोड आहे एकदम चांगलं. मला सांगा, शेणाचा वास येतोय का? म्हणजे दुधाचा पण वास येणार नाही. किती सोपं गणित आहे का नाही? शेण पातळ, दूध पातळ, शेण घट्ट, दूध घट्ट. शेण जर तुमचं सकस झालं तर दूध सुद्धा सकस होणार. वेतांची संख्या वाढवा. आता जर जनावरांची तब्येत चांगली असेल तर वेळेवर माझावर येणार आणि वेतांची संख्या वाढणार. त्याच्यानंतर भाकड काळ कमी करा. आता तुम्ही त्या मशीनला गाभण ठेवण्यासाठी तुम्ही किती दिवस प्रयत्न आजबत होते? पूर्ण म्हणजे 6 महिने गेले माझे ते. 6 महिने. म्हणजे यांचे 15 सक 90 हजाराचं काय झालं? नुकसान झालं. म्हणजे प्रत्येक म्हैस किंवा गाय तुम्हाला एका व्यताला 1 लाख रुपये शिल्लक देऊ शकते. तर त्यांचं त्याच्यामध्ये 50 हजाराचं नुकसान झालं. मग आता ज्यावेळेस तुम्ही हे चालू केलं, किती दिवसामध्ये माझ्यावर आली ती? एक 15 ते 20 दिवसात आणि राहिली लगेच. खाली. त्याच्यानंतर परत टेन्शनच नाही. नाही लागली, आलीच नाही डबल हिटवर. बरं, हिट कशी आली त्यावेळेस? नाही, हिट एकदम आली होती. ते आम्ही होता फोटो हां, काचेसारखा एकदम सोट होता. काचेसारखा एकदम सोट. म्हणजे पूर्ण माझावर येणार. काय म्हणतो? मुक्का माझाचा, बरोबर आहे की नाही? मग त्याची शक्ती कमी असेल तर माज पण कसा येतो? मुक्काच येतो. मग हे बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही. म्हणजे शक्ती भरपूर असेल तर माज परिपूर्ण येतो आणि मग त्याच्यामुळे गाभणसुद्धा राहिली. शेवटचा मुद्दा काय आहे? जर्सी गाईचे दूध बनवा देशी गाईसारखे. जे झालं हे खरं आहे का? हे खरं आहे. जे झालं आता सांगितलं आपण समजा. तुम्ही जर दूध खाल्लं आणि तुम्ही मला सांगून दिलं की सर, आणि जर पूर्ण क्षमतेने जर वापरलं, समजा तुम्ही किती ग्रॅम वापरता? 100 हिला 100 ग्रॅम. 100 ग्रॅम सकाळ संध्याकाळ. तुम्ही दूध जर खाल्लं तिचं तर तुम्ही ओळखू शकणार नाही की ही गीर गाईचं आहे का जर्सी गाईचं आहे. कधी कधी तर दूध एवढं, आता 4च्या पुढे फॅट गेली म्हणले होते, किती घट्ट झालं. अहो काही मशीनची फॅट 4 लागते, 4-4.5-5 आहे का नाही? मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही हे वापरलं मशीनला तर तुमची फॅट 6च्या खाली येणारच नाही. 6च्या खाली येणेच नाही, विषयच नाही. आणि सर्वात शेवटी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगणार आहे का? शेण, ज्याच्यासाठी हे मिल्क चार्जर आपण तयार केलं. मला सांगा, दूध व्यवसायाने माणूस लखोपती नाही होणार, मला माहिती आहे. म्हणजे फार करोडपती नाही होणार. वर्षाला तो 4-5 लाख 7-8 लाख कमवेल. परंतु तुम्ही जर याच्यातलं जर शेण जर वापरलं आपल्या शेतामध्ये तर तुम्ही लखोपती होऊ शकता. कसं काय? तुम्ही जर याचं सगळं जर शेण गोळा करून जर जमा करून ठेवलं. आता बघा, यांचं शेण इथे, बरोबर आहे की नाही? आता या शेणाचं वैशिष्ट्य असं आहे का हे 60 दिवसामध्ये याची डायरेक्ट चहा पावडर होते. मला सांगायचं काय तुम्हाला की तुमच्या घरचा खताचा काय तो कारखाना आहे. रोगट व पातळ शेणाला कसदार व घट्ट बनवणारे जगातील एकमेव एसीटी वैदिक तंत्रज्ञान. म्हणजे तुमचं जे शेण आहे आज जे तुम्ही फेकून देता त्याला काही किंमतच नाही आहे. ते शेण डायरेक्ट तुमचं गोअमृत बनतं. मग ते एवढं कसदार बनतं का तुम्ही मार्केटमधलं कुठलेही ऑर्गॅनिक खत आणा त्याच्यापेक्षा ताकदवर राहतं ते. मग ते ऑर्गॅनिक खत तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले तर कमीत कमी 10-12 रुपये किलो आहे. म्हणजे तुमच्या शेणाची किंमत काय होणार? 3 ते 4 रुपये होणार, 10 ते
12 रुपये. मग मला सांगा, अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं शेती जर सोपी केली तर रोगराई येणार नाही. आणि सगळ्यात मोठा फायदा, हे वापरल्यावर तण येत नाही. आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर SCT वैदिकचा बेसल डोस वापरला दाणेदारचा, सम्राट शक्ती, मिराकल, तर आलेलं तणसुद्धा थांबून जातं. पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 25% आणि तिसऱ्या वर्षी डायरेक्ट गायब. आपली खतं वापरल्यावर तण शेतामध्ये शिल्लक राहत नाही. तुम्ही म्हणले असं कसं काय होतं, मग पीक कसं काय येतं बुवा? कारण पिकाला पाहिजे कार्बन आणि तणाला पाहिजे नायट्रोजन. नायट्रोजन तुम्ही युरियाच्या रूपाने टाकता म्हणून तण वाढतं, बरोबर आहे. आणि शेणखतामधून आपण जेव्हा देतो तेव्हा त्याच्यामधलं नायट्रोजन नष्ट होतो आणि कार्बनचं प्रमाण वाढतं, म्हणून त्याला तुम्हाला पीक चांगलं येतं. की रासायनिक खतांमुळे तण वाढतं आणि आपल्या सगळ्या कार्बनिक खतामुळे, जे ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याच्या खतामुळे पीक वाढतं. मग आपण कार्बन लेवल वाढली का पीक आपोआप वाढतं. तुम्ही सुरुवात कशी केली खरं, तुम्हाला माहिती कसं झालं? म्हणजे तिने कोण? बघितले ते, मी नाही बघितले. तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ बघत होते, तुम्हाला कसं सापडले व्हिडिओ? तेच बघत राहते दुधाचं काही. तुम्ही त्यांना बोलून देणार की नाही? बोलाव. 5 म्हशी खालीच होत्या. हां, मला एक आणून बघा 1 किलो. म्हणलं 5 म्हशी म्हणजे खाली जरी कमीच होत्या, भरतच नव्हत्या, राहतच नव्हत्या. लागलेच ना त्या बर. 4-5 लावल्या तर. 4-5 म्हशी. हा, बर, मग 1 किलो आणलं आणि ती तुम्हाला कसं कळलं पण हे यूट्यूबवर असा काय व्हिडिओ आहे? नाही ते दुधाचं विषय सगळं बघत होती रेग्युलर. दूध तुमचं वाढतं शिक्षण का? किती झालंय? दूध वाढतं. 7वी झाले? 8वी. तरी पण एवढा अभ्यास आहे पा. इंटरनेटवरून शोधून काढलं, त्यांना सांगितलं, मग तुम्ही ऐकलं? मी ऐकलं म्हणलं. तुम्ही असं म्हणले काय काही पण सांगत राहते. कारण तो मला पण काही ना काही ताप आहेच ना त्याचा. हां, मग त्यासाठी मी ते आणून घेतलं एकदा. चिडचिड बनावं लागला. म्हशी खाली होत्या तर चिडचिड घरामध्ये पण वाढली. दोघांची. मला काही पुरत नाही हां, कशाला. कशाला करता येईल व्यवसाय. बर, मग ते 1 किलो आणलं ती आम्ही एक ट्राय करून घेतले 1 किलोवर, तर ते बेस्ट Success झालं. मग आम्ही तिथून पुढे कंटिन्यू चालू करून घेतलं. बर, मग मग दूध वाढलं. बर, मग आणखीन विश्वास वाढला. हा. मग आता रेग्युलर चालू आहे. किती किलो झाला आतापर्यंत? 60 किलो झालं जवळपास. 60 किलो झाला. म्हणजे हे कडून 60 किलो. बर, म्हणजे 60 किलो आतापर्यंत त्यांनी 3 महिन्यामध्ये वापरलं. महिन्याला 20 किलो वापरता, बरोबर आहे की नाही? एकदम प्रमाण तुमचं बरोबर आहे. तुम्ही आता 25 किलोची बॅग घ्या, हे घेण्यापेक्षा. फुले सरांना सांगितलं. हां, 25 किलोमध्ये बचत होते, आहे की नाही? तर खूप धन्यवाद. दूध व्यवसायाचे पंचतंत्र आहे. पहिलं तंत्र पचन क्रिया, म्हणजे तुमचा चारा 100%, खुराक 100% अंगी लागला पाहिजे. ओके. नंबर 2, तुमचं जे दूध आहे जनावराचं ते कमीत कमी 6-7 महिने टिकलं पाहिजे. त्याला दुधाळ काळ म्हणतात. काय म्हणतात? दुधाळ काळ. नंबर 3, तुमचं शेण जे आहे ते एकदम कसदार असलं पाहिजे. त्याने काय होतं, तुमच्या पिकाला त्याला लाखोमध्ये काय होतो, फायदा होतो. नंबर 4, तुमचं जनावर जे आहे वेळच्या वेळी माझावर आलं पाहिजे. आणि ते जर माझावर जर आलं तर तुमचा जो भाकड काळाचा जो नुकसान आहे ते काय होतं, टळतं. आणि नंबर 5, आजारपणाचा खर्च पूर्ण काय होऊन जातो, शून्य होऊन जातो. डायरेक्ट काही कामच नाही राहत. म्हणजे आपल्या या ठिकाणी तुम्हाला मी किती मुद्दे सांगितले? 5. या 5 मुद्द्यांमुळे ही पंचसूत्री तुम्ही जर पाळली, तुमचा दूध व्यवसाय कधी तोट्यात जाणार नाही. आणि SCT वैदिक असंच आहे, ह्या पंचसूत्रीला एका दोऱ्यामध्ये बांधतं. आता पिकाच्या बाबतीमध्ये बोललं तुम्हाला, तर तुम्ही तुमच्याकडे जे हे करता, सोयाबीन, तूर करता, अजून काय काय पीक आहे तुमच्याकडे? हरभरा आहे, मोसंबी आहे, परत डाळिंब आणि मोसंबी जास्त आहे खालच्या भागामध्ये. अच्छा, ओके. आज शेतकऱ्याची शेती तोट्यामध्ये का बरं आहे? समजा तुम्ही फळबाग केली, फळबाग केल्यानंतर फळबागेची गंमत काय असते? फळबागेमध्ये जसं या म्हशीला किंवा गाईला जर त्याची चरबी जर साचली, माज आला, तरच ते पुढचं गर्भधारणा काय होते, सोपी होते. जर अर्धवट माज आला तर ती गर्भधारणा काय होते, गर्भपातही येऊ शकतो किंवा माझावर सुद्धा येणार नाही. मग फळबागांचं गंमत काय आहे? तिथं तुमच्याकडं संयम पाहिजे. काय पाहिजे? संयम. म्हणजे काय हो, एक पोरगं आहे बरं का, शाळेमध्ये एका गुरुजींनी पोरांना कोया दिल्या. काय दिले? कोया दिल्या. आणि सांगितलं सगळ्यांनी 8 दिवसांनी 8-10 दिवसांनी याला काय आणायचा, रोप बनवून घ्यायचा, आणायचं सगळ्यांनी. हां, कोंब आला पाहिजे त्याला. तर सगळ्यांनी गुरुजींनी शिकवलं की खड्डा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं शेणखत टाकायचं, त्याच्यावरून कोय ठेवायची, वरून थोडंसं परत माती टाकायची आणि हलकेसे पाणी द्यायचं आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं रोज. सगळे मुलं रोपं घेऊन आले हो. एक मुलगा सडलेली कोय घेऊन आलो. ते गुरुजी म्हणले तू काय केलं आहे? म्हणजे गुरुजी तुम्ही सांगितलं तसंच केला सगळं म्हणे. म्हणले काय केलं? तुम्ही सांगितलं ते लावायचं, शेण टाकायचं, पाणी टाकायचं, ते केलं तर रोज. तर मी रोज पाहत होतो म्हणे. आज 8 दिवस झाले म्हणे, सडून गेली म्हणे माझी कोय. म्हणे तू काय केलं होतं? म्हणे तुम्ही म्हणले रोज बघायचं, मी ते रोज उकरून बघायचो म्हणे. रोज उकरायचो, मूळ आला का नाही आला परत ठेवायचो, परत पेरायचो म्हणे, आणि त्याला परत खत घालायचो. म्हणजे दम नाही ना त्याच्याकडे. त्याला काय सांगितलं होतं, पेरल्यावर फक्त तू वाट बघा, निरीक्षण कर, बरोबर आहे की नाही? हा निरीक्षण कसा करायचा? कोय उरकून, कोय वर काढायचा उकरून. म्हणजे तुम्हाला कुठलंही तंत्रज्ञान माहिती असलं पाहिजे.
मंत्र माहीत नसते तर तंत्रज्ञान तुमच्या विरुद्ध काम करतं. म्हणून फळबागा करताना पहिलं तुमच्याकडं संयम पाहिजे. दम. डाळिंबासाठी मोसंबीसाठी तुमच्याकडं संयम पाहिजे. आता तुम्हाला जर डाळिंबामध्ये किंवा मोसंबीमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही त्याला बेसल डोसपासून वापरलं पाहिजे. मध्ये कधी जेव्हा माल उतरतो की नाही तेव्हा पहिला बेसल डोस टाकायचा. असे तुम्ही त्याला जर 3 बेसल डोस टाकले, 3 बेसल डोसचा खर्च तुम्हाला एका झाडाला साधारणतः 250 रुपये येतो. किती? 250 रुपये. 250 रुपयामध्ये तुम्हाला काही जरी नाही म्हटलं तर किमान 750 रुपये फायदा होतो कमीत कमी. किती बाजार कमी असू द्या. म्हणजे किती रुपये नफा होतो एका झाडामागं? 500 रुपये. बरोबर आहे. पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी तो नफा 750 रुपये होतो. तिसऱ्या वर्षी तो नफा 1000 रुपये होतो. चौथ्या वर्षी जसजसं तुमचं झाडाचं वय वाढतं तसं नफ्याचं प्रमाण वाढत जातं. असे आमच्याकडे अनेक शेतकरी आता म्हणजे 5 एकरामध्ये करोडपती झालेले, लखपती झालेले आम्ही पाहिलेले. तर तसं तुम्ही पण करू शकता. आपण तुम्ही SCT वैदिक जर वापरलं तर तुम्हाला रोगराई येत. जसं या मशीनचा अनुभव आहे की नाही तसंच शेतीचा पण अनुभव आहे. तर ज्यांना ज्यांना म्हणजे वापरायचं आहे त्यांनी सरांचा नंबर घ्या. नमस्कार, मी सोमनाथ सर. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये विजिट हवे असतील आणि मार्गदर्शन हवे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8669 200 225. ओके. उद्धव साहेबराव कोल्हे, रामनगर. हां. मी सरांचे आतापर्यंत 12 महिन्यापासून व्हिडिओ बघत होतो. बरं. तर ह्या वर्षी मी सुरुवात केलेली आहे. 800 झाडापैकी मी 100 झाडाला यंदा सुरुवात केलेली. बरं. हां. तर 100 झाडाला समजा 800 झाडापैकी ते 100 झाड आज बी लगेच बदलली. तुम्ही मिल्क चार्जर कशाला वापरताय? मिल्क चार्जर आपल्याकडे काही आहे, 50 बरं. हां हां. गौशाळा आहे. किती काय आहे? गणेश महाराज पल्ले भाऊ आहे. तर एकदम दुधात साय जाड, दुधाला चव एकदम. किती गायला वापरता? 4-5 गायला वापरता. हा, मोठा फरक पडला एकदम. नंबर आहे. दुधात 2-2 लिटरनं वाढ झाली. ती गाय 4-5 लिटर दूध द्यायचं, 6-7 लिटर दूध. कोणते गाय आहे सगळे? गिर गाय. गिर गायींचं? बाप रे. गिर गायींचं फार अवघड आहे दूध वाढणं. पुन्हा आपल्याकडे कपिला बी गाय आहे. तुम्ही आलेच असते ना बहुतेक. हां. आपली इथे म्हणजे कपिला गाय आहे. तो फायदा चांगला झाला तुम्हाला. ओके, चालेल. तुम्ही वापरला त्याचा अनुभव तुम्ही ऐकला, बरोबर आहे की नाही? तर मला काय सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या जरी बागेला वापरलं किंवा पिकांना वापरलं, तुम्ही 1 रुपयाचा खर्च केला ना तुम्हाला कमीत कमी 3 रुपयाचा फायदा होणार. किती रुपयाचा? 3 रुपयाचा. पण एक लक्षात ठेवा, आता तुम्ही केमिकल वापरताय. आता हे वैदिक आहे. हे काय आहे? वैदिक आहे. हे पिकावर काम करत नाही. मग हे काम कशावर करतं? जमिनीवर. तुमची जमीन जर नापीक असेल तुम्हाला कधी कधी पहिल्या बेसल डोस मध्ये रिझल्ट दिसत नाही. जमिनीला ते पहिलं काय करतं? सुपीक करतं. मग तेव्हा तुम्ही जर म्हटले की बाबा मी 1 बेसल डोस टाकला आणि मला तर काहीच रिझल्ट दिसत नाही, मग त्यावेळेस तुमचा काय होईल? गैरसमज होईल. म्हणून पहिला बेसल डोस टाकल्यावर पहिलं मातीत काय बदल झाला तो बघायचा, पिकात नाही बघायचा. कधी कधी तुम्हाला पहिल्याच बेसल डोस मध्ये पिकात सुद्धा बदल दिसून जातो, जसं यांना दिसला तसा. पण त्यांच्या घरी गिर गायींचं काय आहे? शेण आहे. पण त्यांना लगेच दिसला. तुमच्याकडे जर नसेल तुम्हाला 2 बेसल डोस लागतील पण तुम्हाला रिझल्ट भेटणार. फक्त तुम्ही मागं हटायचं नाही. म्हणून आम्ही काय सांगतो 1 एकरला वापरू नका. मग किती वापरा? 10 गुंठ्याला. किती गुंठ्याला वापरा? 10 गुंठ्याला. तुम्ही जर ह्या तंत्रज्ञानाबरोबर राहिले तर एकरी काही जरी नाही म्हटलं तर 5 लाख रुपये तुम्ही कमवू शकता फळबागांमध्ये. आणि जर भुसार पिकं करत राहिले तरी तुम्ही 2 लाखाच्या आत काही येत नाही. बरोबर आहे. आणि दूध व्यवसायाची जोडी दिली तर एका म्हशीच्या मागं एका गायीच्या मागं लाख रुपये उत्पन्न नेट प्रॉफिट मोजून काढायचं. तुम्ही त्याला वर्षभर बंद नाही करायचं. मग आता इथं दूध बंद झालं मग इथं बंद करा असं करायचं नाही. वाटल्यास निम्म करा परंतु रेग्युलर द्या. अजून एक गोष्ट, जर आजारी पडली मधीच तर फक्त प्रमाण डबल करा. जेवढा आजारपण तेवढ्या काळामध्ये लक्षामध्ये एवढं करा. SCT वैदिकचे खतं वापरताना रासायनिक खतांचा एक दाणाही वापरायचा नाही. कीटकनाशक बुरशीनाशकाला हात लावायचा नाही. जरी किडी आल्या, रोग आला तर अधिकाऱ्यांना संपर्क करायचा आणि झाडाची ताकद काय करायची? वाढवायची. रोगाच्या मागे लागायचं नाही. लक्षामध्ये. नंबर 2, पाण्याचा वापर मर्यादित करायचा. जो शेतकरी SCT वैदिकमध्ये पाण्याचा वापर जास्त करतो त्या शेतकऱ्याला समस्या येतात, हे लक्षात ठेवा. कारण SCT वैदिक हे निसर्गाच्या बरोबर शेती करतात. ह्या झाडांना कोणी पाणी घालतं का? नाही. ते स्वतःच जगतात की नाही. तसं हे आपलं पीक सुद्धा जवळजवळ 50% निसर्गावरच येतं. त्यामुळे आपण त्याला जास्त डिस्टर्ब करायचं नाही. जमिनीची मशागत करायची नाही. तणनाशक वापरायचे नाही बागेंमध्ये. मग कांद्यासारखं पीक आहे, सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये जे रेकमेंड केलेले तणनाशक आहे त्याच्यामध्ये 10 ml प्रति लिटर प्रमाणे सॉइल चार्जर मिक्स करायचं आणि बिनधास्त तणनाशक वापरायचं. मला सांगायचं काय तुम्हाला की शेती खूप सोपी आहे परंतु आपल्याला सोप्या गोष्टी आवडत नाही. आपण प्रॉब्लेम आल्यावर जागा होतो
केमिकलमध्ये ती सवय लागली आपल्याला, पण SCT वैदिकमध्ये प्रॉब्लेम येतच नाही. त्यामुळे शेतकरी कधी कधी दुर्लक्ष करतो आणि मग त्याचं मोठं नुकसान होतं. म्हणून SCT वैदिकमध्ये प्रॉब्लेम नसला तरी पण आपले बेसोल डोस वेळच्या वेळी भरायचे. आणि तुम्हाला जर जास्त सेटिंग झालं तर जास्त बेसोल डोस भरायचा, कमी नाही भरायचा. लोक उलटं करतात, जास्त सेटिंग झालं का आता काय करायची गरज नाही, आपाप येते. तर आपाप येते तर आपाप जातंय बी बाबा, बरोबर आहे की नाही. म्हणून शेतीमध्ये SCT वैदिकमध्ये या गोष्टी शिका. तुम्हाला ती शेती 5 वर्षामध्ये लखपती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये किमान तुम्ही 10-20 लाख रुपये पाळून राहा लक्षामध्ये. आणि आम्ही नेहमी सांगतो चला शेती करूया आनंदाने. तर सर्वांना खूप शुभेच्छा. एवढ्या उन्हातानाचा आज मला विचार करा, एवढं आता 11 वाजत आले, तुम्ही सकाळपासून उन्हात बसलेले आहेत, बरोबर आहे. सर्वांचे खूप आभार. तुम्ही आमचं एवढं स्वागत केलं छान इथे फटाके वाजवून, सर्वजण आदराने थांबलात. अजून तुम्हाला काही शंका असल्या तर कधी पण विचारा. एकदा त्या मशीनच्या तुम्ही तब्येती बघा, छान आहे की नाही, तब्येती कशा वाटतात, छान आहे आणि समाधानी वाटतं की नाही. मग आपल्या गोठ्यामध्ये आपल्या गायी म्हशीनी कशा पाहिजे, समाधानी. तसं आपलं पीक सुद्धा कसं पाहिजे, समाधानी पाहिजे. ते पिवळं पावळं गळकं आरडा ओरडा करणारं चिडचिड करणारं नको. सर्वांनी आता लक्ष द्या की तुम्ही जर मिल्क चार्जर चालू ठेवलं तर तुमच्या गोठ्यामध्ये आजार मध्ये घुसू शकत नाही गेटच्या आतमध्ये, बरोबर आहे की नाही. गेटच्या आतमध्ये डॉक्टर घुसू शकतो, फक्त म्हशी आणि भरायला बरोबर आहे की नाही. सर्वांना खूप आभार, धन्यवाद, थँक्यू.